आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिका आणि त्या पाठोपाठ कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता आली. गेले अनेक दिवस अनेक महिने या संदर्भात वादविवाद राजकीय घडामोडी सुरू होत्या, पण अखेर सारं काही सुरळीत झालं आणि आता सुरू झाली गोकुळची लढाई. गोकुळमध्ये नेमकं काय होणार? कारण 4 मे रोजी विद्यमान संचालकांची मुदत संपणार. त्यामुळे 4 मे नंतर गोकुळमध्ये काय? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. कारण पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या गोकुळकडे आहे. गोकुळची निवडणूक मे मध्ये होणार किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार अशी चर्चा होती किंवा अशी तयारी सुरू झाली होती. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती, पण न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आणि या सगळ्यांना आता सुरुंग लागणार हे नक्की झालेलं आहे. कारण 25 तारखेला पुढील सुनावणी आहे. ही सुनावणी होत असताना त्या दिवशी जरी निकाल लागला तर ज्यांच्या उलटा हा निकाल लागेल ते निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयात जाणार हे जवळजवळ नक्की आहे. त्यामुळे ही न्यायालयीन प्रक्रिया लवकर पूर्ण होण्याची चिन्ह सध्या दिसत नाहीत. त्यामुळं ही निवडणूक आता या 5-6 महिन्यात होण्याची चिन्ह अस्पष्ट आहेत. काही निकाल लागला, काही झालं तर 4 मे नंतर ही निवडणूक होऊ शकत नाही. कारण या निवडणूक प्रक्रियेला किमान 3 ते 3.5 महिने लागतात. तोपर्यंत पावसाळा सुरू होतो आणि आत्ता जरी निकाल 25 तारखेला लागला आणि निवडणूक प्रक्रिया सुरू करायची ठरले तर 40 दिवस राहतात फक्त. आणि 40 दिवसात ही निवडणूक होणं अशक्य आहे. कारण 3.5 महिने लागतात. 3.5 महिन्यानंतर पावसाळा जोर कोल्हापुरात असतो. त्यामुळे निवडणूक थेट ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर याच दरम्यान जाणार हे जवळजवळ नक्की आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचा निर्णय काय होणार? प्रशासकाची नियुक्ती. आणि हा प्रशासक कोण असेल तर शक्यतो सरकारी अधिकारी हाच प्रशासक असेल की विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ सुद्धा सरकार देऊ शकते. कारण यापूर्वीच्या निवडणुकीच्या आधीच किमान वर्षभर या विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती. दुसरीकडे बाजार समितीत ही मुदतवाढ मिळाली, तिथं संचालक मंडळ नेमलं गेलं प्रशासक म्हणून. पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. कोरोना होता, नैसर्गिक आपत्ती होती. आता मात्र नैसर्गिक आपत्ती नाही. त्यामुळं आहे या संचालक मंडळांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता तशी फार कमी आहे. पण तरीही सरकार जे ठरवेल तेच होतं. सरकार मुदतवाढ देऊ शकते. सरकार नवीन प्रशासक मंडळ नेमू शकते. सरकार एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे सरकारी व्यक्तीलाच प्रशासक म्हणून एक नेमू शकते. सरकारकडं पर्याय तसे भरपूर आहेत. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं सरकार निर्णय काय घेणार याची उत्सुकता नक्की आहे. एक शक्यता, विद्यमान संचालक मंडळांना जर मुदतवाढ मिळाली तर मात्र आहे ते सर्व संचालक काम करतील. पण सध्या परिस्थिती तशी नाही. विद्यमान संचालक याचा अर्थ नाव सध्या महायुतीची सत्ता असं आहे, पण सध्या सत्ता मात्र महाविकास आणि महायुतीचीच एकत्र असल्याचं चित्र आहे. आणि हेच महाडिक गटाला नको आहे. त्यामुळं काही झालं तरी विद्यमान संचालकांच्या ऐवजी प्रशासकाच्या हातात कारभार द्यावा यासाठी प्रयत्न होतील. कारण मुदतवाढ म्हणजे याचा अर्थ मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची सत्ता पुढे चालू राहणे. त्यामुळे याला महाडिक गट विरोध करणार हे जवळजवळ नक्की आहे. त्यामुळे प्रशासक नियुक्ती होण्याची चिन्ह अधिक आहेत. भाजप मोठा डाव टाकू शकते. कारण आज मितीला या गोकुळवर भाजप सत्तेत आहे पण सत्ताधारी नाही असं चित्र आहे. भाजपची एकूण संचालक कमी आहेत. सगळ्या प्रक्रियेत भाजपला
फारसा सहभाग दिसत नाही. त्यामुळं सर्व सत्ता आपल्या हातात यायची असेल तर भाजप प्रशासकाची नियुक्ती करण्याला प्राधान्य देईल. कारण आता दुग्ध विकास मंत्री हे भाजपचे आहेत, तेच निर्णय घेणार. अखेरचा निर्णय काही झालं तरी मुख्यमंत्रीच घेणार आणि मुख्यमंत्रीच भाजपचे असल्यामुळं आणि एकूणच गोकुळचं महत्त्व ह्या सगळ्या नेत्यांना माहीत आहे. कारण भाजपच्या वतीनं चेअरमन निवडीत सुद्धा मुंबईतनं हस्तक्षेप करण्यात आला. त्यामुळं आता तर प्रशासक नियुक्तीत सुद्धा 100% मुंबईतनंच हस्तक्षेप होणार आणि विद्यमान संचालकांना मुदतवाढ देण्याऐवजी प्रशासक नियुक्त होण्याची शक्यता जास्त आहे. या सगळ्या प्रक्रियेत निवडणूक मात्र ही कोणत्याही परिस्थितीत आत्ता उच्च न्यायालयात आहे, ती सर्वोच्च न्यायालयात सुद्धा अडकणार. मग ती किती महिने अडकणार हे आपण सांगू शकत नाही. कारण एकदा सर्वोच्च न्यायालयात जर प्रकरण गेलं, तिथं तारखा कधी पडणार, सुनावणी कधी होणार हे कुणाच्याच हातात राहणार नाही. आता उच्च न्यायालयात बरेच महिने हे सुरू आहे. दुसरा एक खटला सुरू आहे. या सगळ्याच संचालकांना अपात्र करण्यासंदर्भात त्याची 23 तारखेला सुनावणी आहे. सध्या या 1200 संस्था संदर्भातली सुनावणी 25 तारखेला आहे. 25 तारखेला काय निर्णय होणार हा अतिशय महत्त्वाचा आहे. पण 25 तारखेला काही निर्णय झाला तरी 4 मेपर्यंत या संदर्भातली निवडणूक प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणार नाही हे नक्की आहे. त्यामुळं 5 तारखेला गोकुळची सत्ता दुसऱ्याच्या हातात असणार हे नक्की आहे. फक्त ती कुणाच्या हातात? भाजपच्या हातात, सरकारच्या हातात, विद्यमान संचालकांच्याच हातात की एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या हातात? 3 ते 4 पर्याय आहेत. यातलं सर्वात मोठं पर्याय असू शकते ते प्रशासकाच्या म्हणजे सरकारी अधिकाऱ्याच्या हातात हा कारभार जाऊ शकतो. म्हणजे सरकार आपल्या म्हणण्यानुसार सगळं काही करू शकते. आमदार सतेज पाटील यांनीच परवाच्या एका कार्यक्रमात सांगितलं की सध्या सहकारात सुद्धा सरकार म्हणेल तेच चालू आहे आणि आता गोकुळमध्ये आता तेच होणार हे नक्की आहे. काही करून गोकुळ म्हणून आमदार सतेज पाटील यांच्या सत्तेतला सहभाग बाजूला करायचा आहे महाडिक गटाला आणि महायुतीतल्या काही नेत्यांना. त्यामुळे ही संधी साधून ते 4 मे नंतर प्रशासकाची नियुक्ती करणार हे जवळजवळ नक्की आहे. त्या दृष्टीनं सध्या हालचाली सुरूही झालेल्या आहेत. आता कोणती नैसर्गिक आपत्ती सध्या तरी नाही. त्यामुळे विद्यमान संचालकांना मुदतवाढ देण्यासारखं मोठं प्रबळ कारण सध्या तरी सरकारच्या हातात नाही. त्यामुळं सरकार आता प्रशासक मंडळ नेमणार की प्रशासक एकच नेमणार हे महत्त्वाचं आहे. काही झालं तरी 5 मे नंतर गोकुळमध्ये सत्तास्थान बदलणार हे नक्की आहे. त्यानंतर निवडणुका होतील, मग कोण सत्तेवर येणार त्याला बराच कालावधी लागणार आहे. पण साधारणतः 45 दिवसानंतर गोकुळची सत्ता बदलणार हे जवळजवळ नक्की आहे. हे काही झालं तरी सरकार निर्णय घेणार आहे, मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय आत्ता अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. यापूर्वी मुदतवाढ संचालकांना दिली होती, त्याचीही आठवण आता अनेक जण करत आहेत. आता बघूया नेमकं सरकार निर्णय काय घेणार. धन्यवाद. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.